राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी हत्ती अंबिरे यांची निवड करण्यात आली। या प्रसंगी हत्ती अंबिरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष शरदचंद्र पवार, प्रांत अध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने निवड झाल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करीत सर्वसामान्यांच्या कल्याणाकरिता महाविकास आघाडी सरकारला आणण्याकरिता प्रयत्न करणार असल्याने सर्व आंबेडकरी जनतेने त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन UCN TV न्यूजच्या माध्यमातून केले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि प्रांताचे लोकप्रिय अध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्या मान्यतेने माझी प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली। त्या दोघांनी मला सर्वसामान्य लोकांसाठी काम करण्यासाठी जी संधी निर्माण करून दिली त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो आणि या दिलेल्या संधीचं सोनं करून आंबेडकरी जनतेचे जे राज्यामध्ये प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करीन। गेले 2 वर्ष महायुती सरकारने आंबेडकरी जनता, अनुसूचित जातीच्या लोकांवर प्रचंड अन्याय केलेला आहे। एवढी मोठी राज्यात लोकसंख्या असून या सरकारने सामाजिक न्याय विभागाला पूर्णवेळ मंत्री सुद्धा दिलेला नाही। पूर्णवेळ मंत्री न दिल्यामुळे गेल्या 2 वर्षात या खात्याचे सेवानिवृत्त झालेले सचिव भांगे यांनी प्रचंड अनागोंदी केली, करोडोचा भ्रष्टाचार केला, बार्टी अंतर्गत चालणारे सर्व प्रकारचे प्रशिक्षण बंद केले, PhD धारक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती दिली नाही, स्वाधारची शिष्यवृत्ती वेळेवर दिली जात नाही, त्याच्याबद्दलचे निकष बदला म्हणून गेले 2 वर्षापासून विद्यार्थी आंदोलन करतायत, त्यांना न्याय दिला जात नाही। रमाई घरकुल योजनेचा निधी वर्ष माझ्या गरीब बांधवांना मिळत नाही। अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार पीडित ग्रस्तांना दिली जाणारी मदत 2-2 वर्ष मिळत नाही। सामूहिक विवाह सोहळ्यात विवाह केलेल्या जोडप्यांना कन्यादान योजनेअंतर्गत मिळणारी मदत 2-2 वर्ष मिळत नाही। लोकांच्या गरजेच्या गोष्टीला निधी मिळत नाही, पण हे सरकारने मात्र रस्ता घ्या, नाली घ्या, गट्टू घ्या व शिक्षण प्रशिक्षण मागू नका अशा पद्धतीचा उपक्रम आहे। अब्जो रुपयाची याच्यासाठी तरतूद केली जाते, रस्ते नाली गट्टूसाठी, पण शिक्षण प्रशिक्षणासाठी तरतूद केली जात नाही। शिंदे सरकार आणि फडणवीस या दोघांचा मागासवर्गीय माणसं, आंबेडकरी विचाराचे माणसं ही तशीच मागे राहिली पाहिजे, ते मुख्य प्रवाहात येऊ नये अशा पद्धतीचा डाव आहे की काय असे घेण्यास शंका आहे। या उलट मुख्यमंत्र्यांनी जे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केलेली आहे, या राज्यामध्ये पर्यटनासाठी वेगळा पर्यटन विभाग आहे, पर्यटन महामंडळ आहे, पर्यटन संचालनालय असते। पर्यटनासाठी एवढे विभाग उपलब्ध असताना मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री दर्शन ही योजना सामाजिक न्याय विभागाच्या माथी मारले, त्याचा निधी पळवला जात आहे। वारकऱ्यांना मदत झाली पाहिजे या मताचा मी आहे। वारकरी महामंडळ स्थापन झालेलं आहे, ते अत्यंत चांगला निर्णय आहे, पण वारकरी महामंडळासाठी सुद्धा निधी समाज कल्याण खात्यातून दिला जात आहे, तो अत्यंत निंदनीय घटना आहे। आणि जो अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी निधी दिला जातो
तो त्यांच्यासाठी न खर्च करता इतरत्र खर्च करण्याचं काम चालू आहे. विविध गोष्टीसाठी अनुसूचित जातीच्या कल्याणाचा निधी वळवला जात आहे. म्हणून या शिंदे फडणवीस सरकारला मागासवर्गीय नवबौद्ध आंबेडकरी जनतेबद्दल जरासाही कळवळा नाही. पण आपल्या सगळ्यांच्या मदतीने येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे महायुतीचं सरकार आपल्याला घरी बसवायचं आहे आणि सर्वसामान्याच्या कल्याणासाठी झटणारे या देशाचे नेते शरदेंद्रजी पवार यांच्या नेतृत्वात असलेल्या महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला आणायचं आहे. त्यासाठी सर्व आंबेडकरी जनतेने मला सहकार्य करावं अशी नम्र विनंती करतो. जय भीम, जय भारत, जय राष्ट्रवादी.